ना रोज दादरला? आम्ही पण दादरला 45च सांगतोय मी, रोज भांडतो की नाही? पण इथं सुविधा घेतली तर मग आम्हाला इथून जायला नाही भेटणार, आम्हाला इथं नकोच आहे. तुम्ही जायचं तर उद्या आमची राहणाऱ्यांना नको का? तुम्ही जाताय म्हणजे इथं राहणार आहेत त्यांचं काय? त्यांना तर पाहिजे घ्या, त्यांना पाहिजे सुविधा घ्या. जाणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाही, पण जे इथं राहणाऱ्यांचं काय? 45 वाला येतो आणि अर्धा 1 तास तिथंच राहतो, घेऊन नाही येत आणि त्याला बोलायला म्हणतो तो म्हणतो कंप्लेंट करा तुम्ही माझ्या नावाची. ही गोष्ट आहे. अहो मॅडम निवडून आल्यापासून हे लक्षात घ्या, सारखे येतात. श्रीकांत साहेब आमचे होते वर्षातून एकदा दिसायचे 6 काय बोलतात बघा ना. 4 बस स्टॉप होते, 4 बस स्टॉप सगळ्या लोकांनी बंद केले कारण कोणी लोकांना त्यांना त्रास दिला. ठीक आहे, ओके. पण आता वार झाले हा, माहिती आहे. वाद झाले. आता एवढे सगळे लोक फ्रेंड एका बाईवर पण झाले वाद. तर त्यांच्यासाठी निवारा शेअर काय? शाळेतली मुलं, वयस्कर लोक एका बाईला तर अक्षरशः साडी उघड्यावर. म्हणतात. त्याच्यामध्ये जो ट्रक, टँकर सगळं उभं तरी एक जण इथं त्याच्यामध्ये उभा राहिले नाही. लोक विखुरलेले आहेत. कोण मध्ये येत नाही. अर्धा तास लोक आहेत ना अक्षरशः पावसामध्ये तर ना त्यांची अजून हालत खराब होणार आहे कारण उभं राहायला जागा नाहीये. धन्यवाद साहेब, धन्यवाद. निवारा शेअर करण्यासाठी ज्या गाड्या उभ्या राहतात त्यांचं काय? एका बाईला का तुम्ही आता अक्षरशः लोकांची हालत झालेली आहे. सागर आम्ही असं सांगितलं असतं पण बोललो. तो मेंटेनन्स आहे. 2024 ला आहे ना, 2024 ला जे नाली बनवली ना, 1.5 साल हो गया. मेंटेनन्स आहे तो आता पैसे भरायला तयार आहे. थोडं सगळं झालं. पैसे भरले नसल्यामुळे ते डेब्रिज आहे. बाकी सगळ्या गल्ल्या असतात. बरोबर आहे. 3 वर्षाला 24 ला झाले, 24 ला मी सांगतो तुला माझ्याकडे त्याला सगळे सांगा ना, ते आहे. maintenance सांगितलं पैसे त्यांना भरलेत तर आता मग ते तेव्हा तुला करणार. मेंटेनन्स पैसे भरले घनकचरावाले चांगले करतात. हे असे त्यांना फोन करा एकदा आणि ते सांगून आता उद्याला संधी आपल्या. आणि त्या मानाने ना झाडूवाले झाडू मारतात पण हे लोक घाण टाकतात. झाडूवाले लोकांवर तुम्ही हे नका करू. ते झाडूवाले झाडू मारतात. लोकांनी पण चांगलं राहिलं. इथं घाणेरडे लोक सगळे टाकलेले लोक टाकतात. आज नाही ते स्टँडिंग वाल्यासाठी आहे. आपल्यासाठी आपली काम करतात आमचे गवारे साहेब. आपली वेगळी मीटिंग लागणार आहे, त्यासाठी टाइम आहे. आता स्टँडिंगचे चेअरमॅन आहेत, अध्यक्ष, त्यांनी सांगितले त्यासाठी प्रत्येक बिल्डिंग मधल्यांनी 2-2 जणांनी या. म्हणजे कसं आहे, दारूच्या बाटल्या वरून टाकतात. एखादा मेलं म्हणजे मॅडम मी काय बोलतो माहितीये का, आम्ही कोणी कधी ट्रान्सफर होईल तेव्हा होईल. या ट्रान्सफरच्या नादामध्ये आमचे 10 वर्ष गेले. बरोबर आहे. आमच्या स्थानिक लोकांनी तेव्हा काय सांगितलं आम्हाला, 6 महिन्यात तुम्हाला तिथून इथे काढतो परत. 6 महिन्याचा सत्यानाश केला आमचा. गेली 10 वर्ष आम्ही इथे मरतोय. ठीक आहे, हरकत नाही. पण आम्ही त्या टायमाला एक प्रश्न केला होता, जेव्हा तुम्ही आम्हाला शिफ्टिंग द्याल त्या तेव्हा, तर आता ज्या मूलभूत आमच्या गरजा आहेत, तुमचं संडासाचं पाणी, गटरचं पाणी, घाण पाणी, टोटल आम्हाला BMC वाल्यांनी पण सांगितलं ह्या जुन्या लाईनी आहेत, आम्ही किती काही केलं तरी त्या फुटत राहणार. आणि त्याचा तो म्हणजे ना की 100 माणसं आलेत आणि तुम्ही 10 माणसाचं जेवण बनवतात, तशी अवस्था आहे गटर लाईनची. हा, बरोबर आहे. आता मॅडम आम्हाला काय बोलायचं आहे, तुम्ही कधी सुविधा म्हणजे तुम्ही आम्हाला कधी शिफ्टिंग कराल त्याचं आम्हाला हायकोर्टाने सांगितलेलं आहे. हायकोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे राहायसारखं परिस्थिती नाहीये. आणि आम्हाला त्याच्यातनं सुद्धा तुम्ही किती सुधरू आली तर माऊल मारा किती सुधरू, माणसांना नाही सुधरू शकत तुम्ही. माणसं नाही सुधरू शकत. काही टार्गेट लोक असे आहेत ना मॅडम की महिलांवर सुद्धा हात टाकायला कमी करत नाही. ओके, महिलांवर सुद्धा हात टाकायला कमी करत नाही. आम्ही त्या टायमाला सांगितलं होतं हा जो सर्कल आहे हा सगळ्यात मोठा घातपाताचा सर्कल आहे. तिथे तुम्ही CCTV लावा, स्ट्रीट लाईट लावा, रस्ते क्लिअर करा. गेल्या 10 वर्षापासून लाईटी बंद आहे. रात्रीच्या वेळी येऊ शकत नाही आम्ही लोक. आणि सगळ्यात महत्वाचं एक मिनिट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आम्हाला पोलीस स्टेशन मधनं कोऑपरेट होत नाही. होतच नाही. आम्ही 3 वेळा आम्ही तर आल्यापासून जातोय. आम्ही कधीही जावं पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला माझी नाही. बाईक चोरीला गेली, चोर पकडून नेला. माझं बाईक 1.5 महिना त्यांनी पोलीस स्टेशनला ठेवली. पोलिसांचा खर्च, कोर्टाचा खर्च, BMCचा खर्च, सगळा खर्च मला करावा लागला. चोर मुकाट आणि आम्ही लटकलो. चोराला सोडून दिलं गेलं आणि मला जवळजवळ दिवसभर थांबून ठेवलं. म्हणजे आम्हाला इथे कुठल्या प्रकारची शाश्वती नाही, आम्हाला नाही. हे सुविधा तर काहीच नाही. आणि काय आहे ना की सोन्याचा पिंजरा बनवलं तरी आम्हाला त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये.
आम्हाला जेवढं लवकरात लवकर होईल हायकोर्टच्या नियमानुसार आम्हाला जेवढं लवकर होतील तेवढं लवकर आम्हाला करून द्या. कारण इथं आमचं जगणं मुश्किल झालं. आमच्या कॅटेगरी आज आमच्या मुली एज्युकेटेड आहे, नाही येऊ शकत. आम्हाला मनामध्ये भीती बसली आहे ती, कारण मध्ये उभा राहतात पिऊन खाऊन. मग त्याला आम्ही काय करू शकतो? आणि मुळामध्ये हे जे फोन पण लागत नाही. हो थांबा एक मिनिट. बीचवाले भरले त्याचे फोन येते की हो, एक मिनिट थांबा, ऐका साहेब. पुढे जायचं साहेब, कॉल आला. ऐका एक मिनिट. मॅडम बघा ना, आम्ही कंप्लेंट तुम्हाला सांगू, मी लाईटीसाठी पण हे टाकलंय, लेटर टाकलंय, पाण्यासाठी पण, आणि आम्ही फॉलोअप घेतोय. पण आता कसा विषय झालाय, आता हे शिफ्टिंगचं वगैरे चालू आहे विषय, तर ते काय म्हणतात, मॅडम आता जर आपण सध्या हे परत केलं आणि ती परत लोक शिफ्ट झाले दुसरीकडे, तर मग परत आपण जे हे करू ते प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना आपण एकाच बिल्डिंगमध्ये शिफ्ट करायच्या आधी त्या बिल्डिंग मेंटेन करू आणि मग त्यांना शिफ्ट करू, किंवा दुसरं काय प्रोसेस असेल त्यांची तर ते करतील. मग त्या प्रोसेस तशा झाल्या तर मग हे सगळं आपलं क्लिअर होईल एकदम. कब चाबी मिलेगी कब जाएंगे, जब तक तो किती परेशानी है. इसलिए मैं उन लोगों को क्या बोल रही हूँ ना, पाणी लाईट मग असे वॉर्ड ऑफिसर काय बोलले तुमच्या समोर? शिफ्टिंगला पण चालू आहे. मॅडम बघा ना, आम्ही कंप्लेंट केलं तर 1 वर्षापूर्वी काय नाही झालं लिकेज मध्ये ट्रॅव्हल. दादा एक मिनिट, दादा एक मिनिट. आता एवढे वर्ष काही झालं काय नाही नाही. झालं. कोण चालवत होतो? प्रशासन चालवत प्रशासन होतं. चालवत होतं. कंप्लेंट केला साहेब, मंत्रालयामध्ये. नाही नाही साहेब, काय आता बोलतो आपली ते कामं ऐका ना. चालू 4 झाली वर्ष आहे. आपलं सगळं प्रशासन चालू होत होतं. नगरसेवक येऊन किती महिने झाले? 3 महिने. 3-4 महिने. बरोबर आहे. बरोबर आहे. बस नाही आम्ही आहोत. नाही, नाही, त्यांचा महिना पहिला समजून घ्या. पाहिजे आपको तुम्ही मालूम उलट. रहेगा नहीं रहेगा, केलं साफ पाहिजे. सफाई भी करने के लिए खुद आते हम लोग देखने के लिए. आपको मालूम है नहीं रहा, मालूम रहेगा, लेकिन हम लोग से जो जितना जम रहा है उतना हम लोग कर रहे हैं. अभी वार्ड ऑफिसर से मॅडम ने सब लेटर आपका दिलेला नाही तर काय करा, जेवढ्या बिल्डिंग मध्ये कमी माणसं असतील त्या शिफ्टिंगचे एकत्र पण सर्वांना letter टाकलेत आम्ही. शिफ्टिंगचं तर टाकलेलंच आहे, पण कारण त्याच्या त्याला व्यतिरिक्त सुविधा आपल्या मिळायचं लोकांना कुठेतरी एकत्र आणून एक बिल्डिंग तयार करा, त्या बिल्डिंगला चांगली सुविधा द्या, त्या लोकांना एकत्र आणा. असं लेटर टाकलेलं आहे. साहेब, मी त्या दिवशी पण साहेबांना हेच सांगितलं, ज्या टायमाला नवीन सुरुवात झाली इथे शिफ्टिंग करायची, त्याच टायमाला तुम्ही जर एक बिल्डिंग भरून जर त्याचा क्लिअर केला असता तर चालू असतं. या लोकांनी काय केलं नाही का, ते काय केलं तुम्हाला सांगतो मॅडम मी. त्या टायमाला ना प्रत्येक नगरसेवक जे होते, ज्या काही विभागात आहे, त्यांनी काय केलं, आपल्या माणसांसमोर मोठेपणा दाखवायसाठी, अरे हे बाई पुरी खाली बिल्डिंग आहे, ही देतो तुम्हाला. त्यांना वाटलं चला पुरी खाली बिल्डिंग आपल्याला भेटते. त्याच्यामुळे काय आलं, इथे थोडे असे हे लोक करत गेले. तेच जर त्या टायमाला प्रशासनाने विचार केला असता, बाबा सगळ्यांना एकाच ठिकाणी भरूया आणि एक बिल्डिंग क्लिअर करूया, तसं केलेलं नाही. आमच्या 8 नंबरमध्ये 25 लोक आहेत, 25 लोक तिथे जाऊन तुम्ही बघा, अक्षरशः अड्डा झालेला आहे. आज आम्ही सगळं बंद केलं. हे बरोबर आहे. चालेल या दादा. आठवड्यातच मीटिंग लावतोय मॅडमची. हा हा. आणि मी आपण आता एकच ठराविक सांगते, एक meeting building बसवाल्याला पण मारतात. आपले प्रश्न हे करा. बसवाल्याला पण मारलं इथं. तेव्हापासून आमच्या बसी बंद काही झाल्या. गोष्टी आम्हाला एवढं धावत यावं लागतं, तोपर्यंत आमची बस निघून जाते. त्यांनी आता सांगितलं ते पण सांगते. धंदेवाले इथं फुटपाथला लावा ना, फुटपाथ सोडतात, फुटपाथच्या बाहेर धंदे लावतात. नाही, आम्ही आज पोलीस पोटापाण्यासाठी काम करतो. तुम्ही कामं करा तुमच्या पोटासाठी, पण ना लिमिट मध्ये लावा धंदे. फुटपाथ झाला, चालेल बाहेर दादा, झाला. आपण ते एक मीटिंग लावू आणि सगळं ते बोलून घेऊ एकदा, तर आता हे सगळं झालंय फायनली. धन्यवाद धन्यवाद. चला पाणी पिया, पाणी बाबा. थँक्यू. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. आज माहुल म्हाडा येथे शंकर कांबळे साहेब आणि बरेचसे मान्यवर येथे उपस्थित आहेत. आणि आज जो पाहणी दौरा झाला, महानगरपालिका अधिकारी पण आले होते आणि येथील सर्व मान्यवर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर आज भारतीय जनता पार्टी वाडीतील पंथाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी माहुलमाडा या वाड्यामधील या भागामध्ये ज्या लोकांना असुविधा आहेत, या ज्या जुन्या बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये पाण्याची सुविधा नाही, शौचालयाची सुविधा नाही,
स्टेकेज खराब झालेले आहेत, रोड खराब झालेले आहेत, कचऱ्याचं साम्राज्य आहे, या सगळ्या विषयामध्ये मार्ग काढण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे जे सभागृह नेते आहेत प्रभाकर शिंदेसाहेब यांना या ठिकाणी बोलवलेले. आज त्यांच्यासोबत इकडच्या आमच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशाताई मराठी, इकडचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत श्री भोसले साहेब व त्यांची सर्व महानगरपालिकेची टीम या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत आमच्या इकडच्या स्थानिक नगरसेविका स्नेहलताई आणि या ठिकाणी पाटणकर मॅडम नगरसेविका त्या आलेल्या आणि भारतीय जनता पार्टीचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भंदेरगे आणि शिक्षण समितीचे सदस्य तिवाना साहेब असे बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर ह्या विभागातल्या सर्व ज्या समस्या आहेत त्या सर्व रहिवाशांनी मांडलेल्या आहेत आणि मान्यवरांनी या ठिकाणी प्रत्यक्ष बिल्डिंगची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी वॉर्ड ऑफिसरला सांगितलेलं की या सुविधा लोकांना मिळण्यासाठी एक ॲक्शन प्लॅन बनवा आणि 15 दिवसामध्ये एक मीटिंग त्यांच्यासोबत सभागृहाच्या नेत्यासोबत मीटिंग लागणार आहे. अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांच्यासोबत मीटिंग लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या माहोल माळ्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक होणार आहे आणि ह्या 15 दिवसामध्ये निश्चितच हे जे सरकार आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी आम्ही त्या सभागृहामध्ये जे 15 मीटिंग लागणार ते सर्व भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि जोपर्यंत या माहोल माळ्याच्या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करणार आहे. या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत, आमचे दिवाकर पांडे आहेत, प्रवीण कोळे आहेत, ते आमचे कोळी बंधू आहेत, ते आमच्या महिला अध्यक्ष आहेत, हे दादा आहेत, ते आमचे मी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जोपर्यंत या सुविधा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यासोबत राहणार आहोत. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचं आहे का?